मौजे शिनोली तालुका आंबेगाव जिल्हा पुणे येथील चिंचेची वाडी या ठिकाणी जाणारा रस्ता काही अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या शेतामधून करण्याचे तहसीलदार आंबेगाव यांनी काढलेला आदेश यामुळे शेतकऱ्यांमध्ये कमालीचा असंतोष पाहायला मिळत आहे। शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की शिनोलीच्या सरपंचाने त्यांच्या अधिकारांचा गैरवापर करून चुकीचे गट नंबर टाकून चुकीच्या पद्धतीने शेतातून रस्ता करण्यासाठी तहसील कार्यालयातून नोटीस पाठवून काही शेतकऱ्यांना वेठीस धरलेले आहे। खरं तर शिनोली ते चिंचेची वाडी या भागाला जाण्यासाठी डांबरी रस्ता असून सुद्धा चुकीचे कागदपत्र जोडून अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या शेतामधून रस्ता करण्याचा कट या महाशयांनी केला असल्याचे उघडकीस आले आहे। चुकीचे नकाशे, चुकीचे गट नंबर सादर करून तहसील कार्यालयातून काही शेतकऱ्यांना नोटिसा पाठवून त्यांच्यामध्ये भीती तयार करत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे। या प्रशासनाने तसेच मायबाप सरकारने आम्हा शेतकऱ्यांवर अन्याय होऊ नये यासाठी योग्य ती कारवाई करून ह्या चुकीच्या नोटीसद्वारे रस्ता करण्याचे केलेले षडयंत्र उधळून लावावे अशी आमची मागणी आहे। तसेच दोषी सरपंच व त्यांना साथ देणाऱ्या काही प्रशासकीय अधिकाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्याची आमची प्रमुख मागणी असल्याचेही शेतकरी म्हणत आहेत। याची दखल घेण्यात यावी, अन्यथा आम्ही सर्व शेतकरी मिळून तहसील कार्यालय या ठिकाणी उपोषण करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे। पहा सविस्तर बातमी शिनोली येथून। कार्यकारी संपादक नंदू बोराडे। नमस्कार, माझं नाव तुषार गोरे, राहणार शिनोली। आमच्या गावचे सरपंच शिनोली सरपंच मंगेश सकाराम पारधी यांनी 2023 साली एक तहसीलमध्ये अर्ज केला। अर्ज अशा कारणे केला का त्यांना त्यांच्यासाठी 357 आणि 281 हे जे गट नंबर आहेत या गटामध्ये त्यांचं नाव नाही, त्यांचा उल्लेख नाही, तरी पण ह्या दोन गटांना अडथळा निर्माण केला आहे। तो अडथळा दूर करण्यासाठी तहसील एक अर्ज केला। आपण जर पाहिलं तर तो 357 जो गट आहे तो 357 गट आहे मेन मुख्य रस्ता जो शिनोली ते चिंचेचवाडी डांबरीकरण रस्ता आहे, त्या डांबरीकरण रस्त्याच्या लगतचा आहे। त्यानंतर 281 जर गट पाहिला आपण तर तो 281 गट आहे फॉरेस्ट लगतचा गट। या दोन गटांचा आणि आमच्या गटाचा हे काही काडी मात्र संबंध नसताना आम्हाला विनाकारण त्या प्रकरणामध्ये ओवलं गेले। त्यानंतर तहसीलदारांना बोलावून पंचनामा किंवा स्थळपाहणी करायला लावली। स्थळपाहणी करत असताना तहसीलदारांनी अतिशय मोगमपणे किंवा अतिशय आपण म्हणू शकतो का हुकुमशाही पद्धतीने आमच्या गटाच्या मधून रस्ता जाईल असा आदेश दिलेला आहे। त्यानंतर आदेश देताना त्यांनी हा पण विचार नाही केला का पंचनाम्यामध्ये त्या गटाचा उल्लेख सुद्धा नाही आहे आमच्या गटाचा, आणि गटाचा उल्लेख नसताना सुद्धा त्या गटामधून रस्त्याचा नकाशा दाखवून तसा आदेश दिला का ह्या गटातून रस्ता जाऊ द्या। आणि त्यानंतर मंगेश सकाराम पारधी यांनी जो नकाशा लावला त्या अर्जाबरोबर तो रस्त्याचा नकाशा अतिशय खोटा आहे। तो रस्त्याचा नकाशा जो त्यांनी लावला आहे तो शिनोली ते पोकरकरवाडी ते शिनोली हा रस्ता आहे। तो रस्ता सध्या हयात आहे, त्याच्याहून वाहतूक पण चालू आहे आणि त्या रस्त्यावरून येणं जाणं पण लोक करत आहे, परंतु त्या रस्त्याचा संदर्भ पोकरकरवाडी ते चिंचेचवाडी असा जोडून विनाकारण आम्हाला त्रास दिला जातोय का कोणताही पुरावा नसताना प्रशासनाची आणि आमच्यासारख्या गरीब शेतकऱ्यांची पण दिशाभूल केली जाते। तर यामध्ये काहीतरी आम्हाला न्याय मिळावा अशी माझी विनंती। तर मी नंदू बोराडे अल्पभूधारक शेतकरी असून शिनोलीमधील मंगेश पारधी यांनी खोटा नकाशा देऊन आमची दिशाभूल केली तहसीलमध्ये। पुढील शेतकरी माझ्याबरोबर आहेत, त्यांच्याबरोबर दोन शब्द बोला। नमस्कार, मी रवींद्र चंद्रकांत गोरे आणि मी शिनोली गावचा अल्पभूधारक शेतकरी आहे। आणि इथे सरपंच जे आपले मंगेश पारधी साहेब आहेत त्यांनी खोटा नकाशा आणि सगळी खोटी कागदपत्रे तहसील ऑफिसमध्ये जमा करून तसेच तहसील ऑफिसच्या काही साहेबांशी ओळख असल्यामुळे त्यांनी तिथे संगनमताने आमच्यावर अन्यायकारक असे आदेश काढलेले आहेत। आणि आदेशामध्ये असंच नमूद करण्यात आलेले की 356 जो गट आहे ते 356च्या गटामधून रस्ता पूर्वी होता, पण तसा रस्ता अस्तित्वातच नाही आहे। त्या रस्त्याविषयी जेव्हा 2013मध्ये जेव्हा प्रांतमध्ये जेव्हा आमची मीटिंग झाली, प्रांताचे सरांनी आम्हाला बोलवलं तिथे। आम्ही आणि वादी यांनी तिथे जाऊन मीटिंग घेतली आणि त्या मीटिंगमध्ये आम्हाला 1 महिन्याचा कालावधी दिलेला। त्या 1 महिन्याच्या कालावधीमध्ये आम्हाला कागदपत्र सादर करण्यासाठी सांगितलं गेलं।
तर त्यानुसार मी जो सरपंचांनी जो नकाशा दिलेला आहे त्या नकाशाच्या आधारावरती मी PWD गोडेगाव येथे गेलो. माझ्यासोबत पत्रकार बंधू साहेब होते आणि तिथे जाऊन चौकशी केली. मी चौकशी केली असता PWDच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला सांगितलं की हा जो रस्ता आहे हा PWDच्या अंडरमध्ये येत नाही. आणि दुसरी गोष्ट, नकाशा हा खोटा दाखवला म्हणून याच्यावरती आहे ना, याच्यावर गुन्हा दाखल होण्यासाठी गुन्हा दाखल होण्या हा पात्र आहे सरपंच. तसेच जे आम्ही PWD मध्ये चौकशी केली त्याचं RTI टाकला. RTIचं आम्हाला उत्तर दिलं की हा रस्ता अस्तित्वात नाही. तसेच त्याचबरोबर आम्ही पंचायत समितीमध्ये गेलो. पंचायत समितीमध्ये तेथील जे सिव्हिलचे अधिकारी वगैरे आहेत त्या अधिकाऱ्यांना आम्ही विनंती केली की हा रस्ता जर पंचायत समितीच्या अंडरमध्ये येत असेल तर त्याबद्दल आम्हाला तपशील द्या म्हणून. तर तेथे ते अधिकाऱ्यांनी आम्हाला असं तपशील दिला. सांगितलं गेलं त्यांनी आम्हाला की हा रस्ता जो आहे अस्तित्वातच नाही. त्यावरती निधी जो हा दाखवतात आहेत की हा निधी जो आम्ही या रस्त्यावरती आलेला आहे, परंतु तो निधी जो आहे तो पोखरकरवाडी ते शिनोली असा निधी मंजूर झालेला आहे आणि तसा रस्ता काय अस्तित्वातच नाहीये. चिंचेची वाडी ते पोखरकरवाडी असा रस्ता अस्तित्वातच नाहीये. परंतु ते लोक काय करतात आहेत, सरपंच आणि त्यांचे जे सहकारी आहेत ते मिळून जे आमच्यावर दबावशाही आणतात आहेत. दबावशाहीवरती आम्हाला सांगत आहेत की नाही हा रस्ता इथूनच जात आहे आणि आमच्यावर दहशतीसारखं वातावरण निर्माण करून आमच्याकडून तो बळजबरीने रस्ता मंजूर करून घेण्याचे ते प्रयत्न करत आहे. परंतु आम्ही अशी कागदपत्रे जे हरकत आहे आमची पूर्णतः हरकत आहे या गोष्टीसाठी. मी एक शेतकरी आहे, बजरंग सुदाम गोरे. मी एक अल्पभूधारक शेतकरी आहे आणि माझा उदरनिर्वाह सर्व शेतीवर अवलंबून आहे. तरी तहसीलदार साहेबांनी अतिशय अन्यायकारक आदेश काढलेला आहे आणि माझं संपूर्ण कुटुंब शेतीवर अवलंबून आहे. तरी मी तर हा रस्ता झाला तर मी काय करायचं? आत्महत्या करू का? आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या स्टार मराठी डेली न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.